नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिलाने सरांच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 चा पाया म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.2 चा बेसचा स्टडी आपण करणार आहोत। मग त्रिकोणांची एकरूपता म्हणजे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स। तर कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे काय मित्रांनो? तर जर दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू आणि तीन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजू आणि तीन कोण यांच्याशी एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात। म्हणजे भूमितीच्या भाषेमध्ये आपण कसं म्हणणार मित्रांनो? जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या किमान एकाच एक संगतीनुसार, म्हणजे याला भूमितीच्या भाषेमध्ये मांडूया की आपण त्रिकोण ABC व त्रिकोण DEF यामध्ये मित्रांनो हे दोन त्रिकोण तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहेत। हे दोन त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। याच्या एकाच एक संगतीनुसार म्हणजे भूमितीमध्ये ABC एकाच एक संगती DEF या एकाच एक संगतीनुसार असं म्हणूया, या एकाच एक संगतीनुसार किमान एकाच एक संगतीनुसार मित्रांनो जर बाजू AB एकरूप बाजू DE, बाजू AB एकरूप बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू बघा DE एक झाली। दुसरी बघा बाजू BC एकरूप दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू बघा, बाजू BC ची एकरूप बाजू EF। आता तिसरी बाजू बघा मित्रांनो, तिसरी बाजू बघा AC दिसत आहे आपल्याला, AC ची एकरूप बाजू DF, बाजू AC एकरूप बाजू DF। लक्षात घ्या मित्रांनो, बाजू AC ची संगत बाजू DF आहे, ह्या एकरूप असतील। बाजू AB ची संगत बाजू DE आहे दुसऱ्या त्रिकोणाची, बाजू BC ची संगत बाजू EF आहे दुसऱ्या त्रिकोणाची। या तिन्ही संगत बाजू जर एकरूप असतील आणि तिन्ही संगत कोण, आता बघा या ठिकाणी कोण A एकरूप कोण D, कोणाच्या संदर्भामध्ये कोण A एकरूप कोण D, दुसरा बघा दुसरा कोण B एकरूप कोण E, कोण B एकरूप कोण E, आणि तिसरा बघा कोण C एकरूप कोण F, कोण C एकरूप कोण F। हे जेव्हा एकरूप असतील तर आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो, जसं जर म्हटलेलं आहे आपण एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप असतील आणि एका त्रिकोणाचे तीन कोण
हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन कोणांशी एकरूप असतील तर आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF. लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपा आहे. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, फार महत्वाचा बेस आहे. जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या किमान एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू आणि तीन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजू, म्हणजे AB ची संगत बाजू DE, AC ची संगत बाजू DF आणि BC ची संगत बाजू EF. जसं बाजू दाखवलं तसं कोण पण दाखवणार. कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F. अशा पद्धतीने जर हे एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. मित्रांनो सोपं आहे. मित्रांनो आता आपल्याला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा आपल्याला दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतात तेव्हा त्यांचे 6 घटक एकरूप असणे जरी आवश्यक असले तरी पण दिलेल्या ज्या अटी आहेत, योग्य ज्या अटी आहेत त्या योग्य अटींची जरी 3 अटींची आपण पूर्तता केली तरी पण उरलेल्या 3 अटी या पूर्ण होतात, आपोआप पूर्ण होतात. मग चला मित्रांनो, आपल्याला ठराविक अटींनुसार 3 घटक परस्परांशी एकरूप दाखवूया आणि हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठीच्या असलेल्या ज्या कसोट्या आहेत त्यापैकीची पहिली कसोटी आहे त्रिकोण एकरूपतेची को-बा-को कसोटी. दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे संगत दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू जेव्हा एकरूप राहील तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात. ती कसोटी राहील को-बा-को कसोटी. आता या ठिकाणी आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. चला तर मग मित्रांनो, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये दिलेल्या एकाच एक संगतीनुसार, असं म्हणूया, दिलेल्या एकाच एक संगतीनुसार दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे संगत दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत बाजू. याचा अर्थ असा मित्रांनो की कोण B चा संगत कोण Q आणि कोण C चा संगत कोण R आणि बाजू BC ची संगत बाजू QR जेव्हा एकरूप राहील तेव्हा हे दोन त्रिकोण कोण बाजू कोण कसोटीनुसार एकरूप राहतील, अर्थात को-बा-को कसोटीनुसार. चला मग आपण याला भूमितीच्या भाषेमध्ये मांडूया. बघा कोण B चा 3 डायमेन्शनल नेम आणि त्याचा संगत कोण आहे कोण Q. 3 डायमेन्शनल नेम लिहूया B चं ABC आणि Q चं PQR. लक्षात घ्या मित्रांनो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. दुसरी गोष्ट, बाजू BC ची संगत बाजू QR, बाजू BC ची संगत बाजू आहे बाजू QR. लक्षात घ्या मित्रांनो,
त्यानंतर तिसरा घटक दिसत आहे तुम्हाला बाजू कोन सी, एकरूप कोन, कोन तिकडचा बघा आर. ओके, 3 डायमेन्शनल नेम सी चा ACB, ACB आणि आर चा 3 डायमेन्शनल नेम PRQ, PRQ. बघा 3 गोष्टी मिळाल्या आपल्याला, कोन बाजू कोन, उजव्या बाजूला बघा कोन बाजू कोन, आणि म्हणून हे जे 2 त्रिकोण आहेत म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. आणि ती कसोटी कोणती आहे मित्रांनो? को बा को कसोटीनुसार, कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. मित्रांनो, आता आपण त्रिकोण एकरूपतेची बा को बा कसोटीचा अभ्यास करणार. चला मग काय आहे त्रिकोण एकरूपतेची बाकोबा कसोटी? दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण बा को बा कसोटीनुसार एकरूप असतात. मग चला मित्रांनो, याला आपण गणिताच्या भाषेमध्ये मांडूया. तर या ठिकाणी 2 त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला. दिलेल्या एकाच एक संगतीने जेव्हा त्रिकोण ABCच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असतील, तेव्हा हे 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. याला गणिताच्या भाषेमध्ये मांडूया. आता 2 त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी, आणि म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये असं मांडूया. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये, या दोन्ही त्रिकोणांमध्ये कसं गणिताच्या भाषेत मांडता येईल मित्रांनो? दिलेल्या एकाच एक संगतीने, दिलेल्या एकाच एक संगतीने, दिलेल्या एकाच एक संगतीने, संगतीने बघा मित्रांनो, जर बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू AB एकरूप बाजू, बघा दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू AB ची बाजू PQ आहे, बरोबर. आता दुसरा कोन बघा, कोन B एकरूप कोन Q, कारण B चा एकरूप संगत कोन B चा संगत कोन Q आहे, म्हणून कोन B एकरूप कोन Q. 3 डायमेन्शनल नेम लिहिता आलं तर अतिशय उत्तम. ABC इथे लिहिणार ABC, आणि Q चं 3 डायमेन्शनल नेम PQR, इथे लिहिणार PQR. आणि तिसरी बाजू बघा, बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू BC एकरूप बाजू बघायची आहे मित्रांनो. BC ची संगत बाजू QR, इथे लिहिणार आपण QR. बघा, योग्य प्रकारे निवडलेल्या 3 अटींची आपण या ठिकाणी पूर्तता केलेली आहे. बाजू कोन बाजू, बाजू कोन बाजू, आणि म्हणून दिलेले त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे
बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो मित्रांनो, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. इथं कसोटी लिहा, कोणत्या कसोटीनुसार हे एकरूप आहे, तर बाजू कोण बाजू. इकडे बघा, बाजू कोण बाजू म्हणजेच बा को बा कसोटी. इतकं सोपं आहे मित्रांनो. हा बेस जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतला तर यावरची तुम्ही अनेक गणितं सोडवू शकणार. मित्रांनो, आता आपल्याला बा 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 कसोटीचा अभ्यास करायचा आहे. चला मग, काय आहे बा 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 कसोटी? दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू, बाजू AB, बाजू BC, बाजू AC या दिलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी एकरूप असते, तर ते दोन त्रिकोण बाजू 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 कसोटीनुसार एकरूप असतात. थोडक्यात बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. आता बघा, या ठिकाणी बाजू AB ची संगत बाजू PQ ही एकरूप राहील. दुसरी बघू, बाजू BC ची संगत बाजू QR. तिसरी साइड बघा, बाजू AC ची संगत बाजू PR. ह्या जेव्हा एकरूप असतील तेव्हा हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. चला मग मित्रांनो, याला गणिताच्या भाषेत मांडूया. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या दोघांमध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार, याला आपण असं पण शॉर्ट मध्ये लिहू शकतो, संगती दिलेल्या संगतीनुसार, दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार किंवा दिलेल्या संगतीनुसार इन शॉर्ट मध्ये आपण याला असं लिहू शकतो. आता त्रिकोण ABC च्या तीन बाजू. आता बाजू AB बघा, तुम्हाला या ठिकाणी बाजू AB दिसत आहे. आपण लिहिणार या ठिकाणी बाजू AB, हिची संगत बाजू बघा दुसऱ्या त्रिकोणामध्ये बाजू PQ. ह्या जेव्हा समान असतील किंवा एकरूप म्हणूया गणिताच्या भाषेमध्ये. दुसरी बाजू बघा, तुम्हाला या ठिकाणी BC दिसत आहे, तिची संगत बाजू QR आहे. चला मग या ठिकाणी बाजू दुसरी घेऊ आपण, बाजू BC ची संगत बाजू दुसऱ्याची बघा, दुसऱ्या त्रिकोणाची बघा बाजू QR. या पण समान पाहिजेत म्हणजे एकरूप पाहिजे. आता तिसरी बाजू बघा, बाजू AC ची संगत बाजू आहे बाजू PR, बाजू AC ची संगत बाजू बघा दुसऱ्या त्रिकोणामध्ये बाजू आहे PR. ह्या पण एकरूप पाहिजेत. म्हणजे बघा, आपल्याला योग्य प्रकारे निवडलेल्या तीन अटींची या ठिकाणी पूर्तता करता आलेली आहे, तेव्हा उरलेल्या तीन ज्या अटी आहेत त्या आपोआप पूर्ण होतात. बाजू बाजू बाजू, इकडे उजव्या बाजूला बघा बाजू बाजू बाजू. म्हणजेच मित्रांनो, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यामध्ये दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप असतील तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात बाजू 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 कसोटीनुसार. आणि म्हणून इथे लिहिणार त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. आणि कारण देणार मित्रांनो, बाजू बघायची आहे तुम्ही, बाजू, त्यानंतर दुसरी बाजू बघा, त्यानंतर तिसरी बाजू बघा, या तिन्ही बाजू त्याच कलर मध्ये बघा, या बा बा बा
कसोटीनुसार इथे लिहिणार मित्रांनो बाबा कसोटी. ओके, तर हा पाया आहे मित्रांनो, याला व्यवस्थितपणे समजून घ्या. अशी आहे बा कसोटी. मित्रांनो, आता आपण कर्णभुजा कसोटीचा अभ्यास करूया. तर कर्णभुजा कसोटी या ठिकाणी तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण दिसत आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या त्रिकोणामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोण बी आणि कोण क्यू हे दोन कोण काटकोन दिसत आहे. म्हणजेच मित्रांनो थोडक्यात की दिलेले दोन काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये पहिल्या त्रिकोणाचा कोण बी आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कोण क्यू हे दोन कोण या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहेत. आणि ते काटकोन त्रिकोणांचे या ठिकाणी समोरची बाजू बघा, काटकोन बी च्या समोरची बाजू AC आणि काटकोन क्यू च्या समोरची बाजू PR हे कर्ण आहेत आणि ते समान आहेत. बघा AC जर 5 सेंटीमीटर मापाचा असेल तर बाजू PR म्हणजे कर्ण PR सुद्धा 5 सेंटीमीटर मापाचा राहील. थोडक्यात कर्ण AC आणि कर्ण PR हे समान मापाचे राहतील, म्हणजेच एकरूप राहतील. बघा दोन त्रिकोणांमध्ये पहिली कंडिशन की दोन कोण त्यांचे काटकोन पाहिजेत. कोण बी आणि कोण क्यू काटकोन आहे. काटकोनाच्या समोरची बाजू AC कर्ण, काटकोन क्यू च्या समोरची बाजू PR कर्ण हे पण समान मापाचे पाहिजे. आणि काटकोन करणारी दोन बाजू आहेत, बाजू AB आणि बाजू BC. त्याच पद्धतीनं त्रिकोण PQR मध्ये काटकोन करणारी बाजू PQ आणि बाजू QR. या दोन बाजूंपैकी कोणती पण एक बाजू आपल्याला समान मापाच्या पाहिजे. म्हणजे बाजू AB ची संगत बाजू PQ या पण समान मापाच्या जर असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात कर्णभुजा प्रमेयानुसार. बघा हा कर्ण आहे, ही भुजा आहे, म्हणून याला कर्णभुजा प्रमेय असं म्हणतात. दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एकसंगतीनुसार जेव्हा दोन काटकोन त्रिकोणांचे एक कोण प्रत्येकाचा काटकोन असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका त्रिकोणाचा कर्ण हा दिलेल्या दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या संगत कर्णाशी एकरूप राहील. दुसरी गोष्ट की काटकोन करणारी एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप राहील, तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात कर्णभुजा प्रमेयानुसार. चला गणिताच्या भाषेमध्ये मांडूया मित्रांनो. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये मित्रांनो आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे की दोन कोण काटकोन आहेत. बरोबर, ते तर आपण सांगितलेलंच आहे. आता कर्ण बघा तो ग्रीन कलर मध्ये आहे कर्ण. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे कोण B एकरूप कोण Q. का? प्रत्येकाचं माप प्रत्येक कोण काटकोन असं पण लिहिलं तरी चालेल. प्रत्येक कोण काटकोन किंवा प्रत्येक कोणाचं माप 90 अंश असं जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. ओके, याला कंप्लीट करतो. हा चला नेक्स्ट हे लिहिलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तो कर्ण AC कर्ण एक महत्वाची गोष्ट. हा कर्ण AC आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण बघा त्रिकोण PQR चा कर्ण आहे PR हे एकरूप असते. अजून दुसरी गोष्ट तुम्हाला या काटकोन त्रिकोणामध्ये बाजू AB दिसत आहे, बाजू दिसत आहे AB आणि दुसऱ्या काटकोन त्रिकोणाची बाजू बघा बाजू
बाजू तुम्हाला PQ दिसत आहे, ह्या पण समान पाहिजे, म्हणजेच एकरूप पाहिजे. म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत, म्हणून या दोन गोष्टी लक्षात घ्या, फार महत्वाच्या आहेत. ओके, त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण PQR. लक्षात घ्या मित्रांनो, याला कारण देणार कर्णभुजा प्रमेय. आता कर्ण ग्रीन कलर मधला बघा दोघांचा कर्ण. ओके, भुजा बघा, भुजा कर्ण, भुजा कसोटी, कर्ण भुजा कसोटी. लक्षात घ्या, या ठिकाणी लिहायचं कर्ण भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आहे ना मित्रांनो सोपं? तर बेस व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्या. बघा काटकोन त्रिकोण पाहिजे, त्यामध्ये प्रत्येकाचा एक कोण 90 अंश मापाचा राहील, ही एक कंडिशन आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची कंडिशन की पहिल्याचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप पाहिजे, ही एक कंडिशन. काटकोन करणारी बाजू AB ला तिची संगत बाजू PQ आहे, ती एकरूप पाहिजे. किंवा काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी BC साइड दिलेली असेल तर त्याची संगत बाजू किंवा कोणती पण एक बाजू दाखवा, एक कर्ण दाखवा आणि एक बाजू दाखवा, म्हणजे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला कर्णभुजा प्रमेयानुसार दाखवता येईल.